आणि अनाथ मुलं यापासून सुरू झालं, पण ते इतकं पुढे वाढलेलं आहे की मला वाटतं बहुतेक तुम्हाला सगळ्यांना याची कल्पना असणार आहे. पण आज आपलं नशीब इतकं थोर आहे की स्नेहालय स्नेहालय इंडियामधनं जे त्यांचे फाउंडर प्रेसिडेंट आहेत गिरीश कुलकर्णी सर, ते स्वतः आणि त्यांची टीम आपल्याबरोबर EMS मध्ये उपस्थित आहे. तुमच्यापैकी बरेच जण त्यांना भेटले असतील, त्यांचं वरती स्टॉल आहे, जर भेटले नसेल तर प्लीज भेटा. पण मी गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या टीमला इथे स्टेजवर यायची विनंती करतो. ते 2 शब्द आपल्याशी बोलू इच्छितात. प्लीज सगळेजण प्लीज बसून घ्या. प्लीज सगळेजण बसून घ्या. आपल्याला प्रोग्रामला लवकर सुरुवात करायची आहे. प्लीज सगळ्यांना बसून घ्या. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. स्नेहालय ही संस्था गेली 36 वर्ष समाजातल्या सर्वात वंचित घटकांसोबत काम करते. जसं की वेश्या व्यवसायातल्या महिला, त्यांची मुलं, जन्मजात HIV बाधित. त्याचप्रमाणे मागच्या 36 वर्षामध्ये संस्थेचे अनेकविध प्रकल्प हे विस्तारले आहेत. सध्या आम्ही मानसिक आरोग्यापासून ते पर्यावरणापर्यंत काम करतो. ठाणे जिल्ह्यात शहापूर तालुक्यात कातकरी लोकांसोबत एक आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण असा प्रकल्प आम्ही तिथे राबवतोय. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या नगरप्रमाणेच पुणे, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, ठाणे या जिल्ह्यांमध्ये आमचे प्रत्यक्ष 27 वेगवेगळे सेवा प्रकल्प आहेत. त्यामध्ये अडॉप्शन सेंटर, बालमातांना पुनर्वसनाचं काम, त्याचप्रमाणे बालविवाह रोखण्यासाठी उडान नावाचा प्रोजेक्ट. तर असे अनेकविध सेवा प्रकल्प समाजाच्या सहयोगातून आम्ही चालवतो. माझ्यासोबत माझी सहकारी डॉक्टर प्रीती बोंबे, ज्या सेक्रेटरी आहेत स्नेहालयच्या, आणि श्री अनिल गावडे, हे कार्याध्यक्ष म्हणून आमच्यासोबत काम करतात. 25 वर्ष सेवेत आहेत आणि अशी सगळी टीम इथं आली आहे. या कामाच्या बद्दल सांगायचं तर 2012 मध्ये सत्यमेव जयते हा आमिर खानचा शो आपण पाहिला असेल. त्याच्यामध्ये जी पहिली संस्था त्यांनी फीचर केली ती स्नेहालय होती. आणि जे स्त्री भ्रूण हत्या मुक्तीचं काम आहे त्या कामाला त्यांनी फोकस केला. नंतर आता आम्ही पाणी फाउंडेशनचे सुद्धा पार्टनर आहोत. आपला महाराष्ट्र पाण्याने समृद्ध करायचं काम या मिशननी केलं. आणि त्यानंतर आता समृद्ध गाव नावाचं अभियान चाललंय, त्यातही स्नेहालय पार्टनर करतात. अनेक संस्थांची मातृसंस्था म्हणून स्नेहालय काम करतं, कारण प्रश्न अनंत आहेत आणि आपल्यासारखे काम करणारे लाखो हात, हजारो संस्था यांची आपल्या महाराष्ट्राला, देशाला गरज आहे. म्हणून आम्ही इतर संस्थांचं कॅपॅसिटी बिल्डिंग करणं, त्यांना इन्स्पायर करणं, त्यांना देणगीदार मिळवून देणं, या प्रकारची कामं सुद्धा करतो. तर कारण की आपला अंतिम उद्दिष्ट हे काही संस्था उभी करणं नाही, आपल्याला सामाजिक बदल घडवायचा आहे. हे आम्हाला पहिल्यापासून ठाऊक आहे. इथे आम्हाला स्टॉल मिळालेला आहे, त्या स्टॉलला आपण भेट द्या. आणि शेवटची गोष्ट म्हणजे 2008 साली मला या संमेलनामध्ये सहभागी होता आलं पॅरिसमध्ये. आणि तिथे गिरीश ठाकूर, वृंदा ठाकूर आणि असंख्य हे संमेलन आयोजन करणारे माणसं आम्हाला भेटली. आजही त्यांची जी संस्था आहे ती आम्हाला आधार फॉर यू खूप मदत करते. आणि अनेक जण आपल्यातले त्यांनी स्नेहालयाला भेट दिलेली आहे, अनेकांशी आमचा संपर्क आहे. पण आपण सर्वांनी भारतात आल्यानंतर एकदा भेट द्यावी थोडा वेळ काढून, अशी माझी विनंती आहे. आणि त्याचबरोबर मी विशेष आभार मानेन लेस्टरच्या सर्व मराठी जनांचे, आणि खास करून डॉक्टर कौस्तुभ, डॉक्टर मयुरा, डॉक्टर शैला निसळ, या सर्व निसळ परिवाराने नगर जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक संस्थांना पाठबळ दिलंय. आणि स्नेहालयाचे सुद्धा ते भक्कम आधारस्तंभ नेहमीच राहिलेले आहेत. आणि त्यामुळे आम्हाला इथे आपल्यासमोर येता आलं. आपल्या सर्वांना मी नगरला येऊन स्नेहालयाचे प्रकल्प पाहण्याची, किंवा तुम्ही जिथं असाल तिथल्या स्नेहालयाच्या प्रकल्पाला भेट देण्याची विनंती करतो. आणि आपल्याला वेळ असेल तसं आपण पहिल्या मजल्यावरती आमचा स्टॉल आहे, तिथं जरूर भेट द्या. आणि स्नेहालय UK नावाची संस्था गेली 10 वर्ष इथं काम करते. त्याच्यामध्ये काही गोरे लोक आहेत, काही आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत, आणि मिळून आपण बऱ्याच संस्थांसाठी काम करतो. त्याचंही ब्रोशर वर आहे आणि त्याच्याशी पण तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आम्ही व्हॉलंटरी जास्त प्रमोट करतो. इथल्या काही विद्यापीठांशी आमचा टायप आहे. आणि त्याचबरोबर आम्ही फंड रेझिंग सुद्धा करत असतो आपल्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या महत्वाच्या प्रश्नांसाठी. तर आपण जरूर कनेक्ट व्हा. इथं संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू. एकदा टाळ्यांचं कळतं. थँक्यू.